गोंदिया जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या 5व्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करून मोठ्या प्रमाणात श्रद्धाभावाने महालक्ष्मी सण साजरा केला जातो। महालक्ष्मी या नवसाला पावणाऱ्या असून गेल्या 80 वर्षापासून गोंदियातील माने परिवारात महालक्ष्मी स्थापना करून मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे 3 दिवस पूजा अर्चना करतात। 16 प्रकारचे नैवेद्य दाखवून महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि महालक्ष्मीची ओटी भरून महिला ह्या महालक्ष्मीच्या मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत असल्याचे दिसून येते आणि नवसाला पावणारी ही महालक्ष्मी असल्याने अनेक भाविक व महिला या मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे 3 दिवस पूजा अर्चना करून विसर्जन करत असतात। तर या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी शेकडोच्या संख्येने महिला व भाविक येत असतात। महालक्ष्मीला आंबील खूप जास्त आवडते आणि पहिल्या दिवशी आंबाडीची भाजी आणि पोळीचा नैवेद्य असते। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असते, त्यात म्हणजे पहिले तर फुलोरा असते, चकल्या, अनरसे, लाडू, साटोऱ्या, करंजे हे सगळ्यांचं म्हणजे समोर ताट ठेवतात। 16 म्हणजे राहतात आणि 16 प्रकारच्या चटण्या, भाज्या, चटण्या आणि सगळे म्हणजे मोठ्या याच्यात महाप्रसाद घ्यायला येतात। ओटी भरायला येतात आणि म्हणजे भक्तांची खूप श्रद्धा आहे महालक्ष्मीवर, कारण त्यांचे जे म्हणलेल्या हे राहते ते त्यांचे पूर्ण होतात मनोकामना, म्हणून त्या इथं म्हणजे श्रद्धेने येतात, दर्शन घेतात आणि प्रसाद त्यांना म्हणजे इथली आंबीलचा प्रसाद म्हटलं किंवा पाटोळीची भाजी त्यांना खूप आवडतात। महालक्ष्मी म्हणजे गणपती असतो त्याच्या महालक्ष्मी बसतात, षष्टीला बसतात, सप्तमीला जेवतात, अष्टमीला उठतात आणि त्याला सगळं फुलोरा म्हणजे करंज्या, चकली, लाडू हे सगळं फुलोरा असतो, त्याचं ताटं ठेवतात आणि मग जेवण असतं त्यांचं। त्याच्यात 16 भाज्या, 16 चटण्या, पुरणपोळी आणि आंबील आणि पाटोळीची भाजी जेवण त्यांना द्यावं लागतं, नैवेद्य त्यांना दाखवावं लागतं। त्यांचं महत्त्व आज आंबीलचं असतं, मेन ज्वारीची आंबील असते, त्याचं मेन महत्त्व असतं, ते त्यांना द्यावं लागतं। आम्ही नागपूरला असतो आणि माझ्या सासूबाईंच्या काळापासून आहेत त्या, आता 30 वर्ष झाले आहेत आणि आता ही परंपरा आमची 3री पिढी आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।